म्हणजे जर तुमचे कोणी रिलेटिव्ह असतील, आई असतील, वडील असतील, ज्यांचा मृत्यू झालाय, तर लोकांना असं वाटतं ना की अरे ह्यांच्याशी ना संपर्क साधायचा आहे, ह्यांच्याशी बोलायचंय, काही अपूर्ण राहिलंय का, तर आपण त्यांच्याशी पण या सोल रेलम मध्ये जाऊन बोलू शकतो, संपर्क साधू शकतो. मग तुम्हाला माहिती नाही ना आता मागच्या जन्मात काय कोणी काय केलंय, माझ्या वडिलांनी काय केलंय चुकीचं, आता तुम्ही इथे जाऊन पूजा करताय, तर तुम्हाला कसं माहिती की ती पूजा तिथपर्यंत पोहोचते, पण इथे तर तुम्ही स्वतः तिथे जाऊन क्वेश्चन विचारताय ना. म्हणजे एक ना असा पितृदोषचा एक माझ्याकडे केस आहे, आमचे रिलेटिव्ह होते, मुंबईला राहतात ते, म्हणजे अक्षरशः तिला असं समजवावं लागलं की तुला जर हिच्या सोबत राहायचं, कारण ना हट्टी असतात ते सोल्स जे असतात ते रेडी नसतात. एखाद्याचा कारनी ऍक्सिडेंट झाला तर त्याला कसं म्हणणार ना बाबा तू जा, तसंच तिला मग समजावलं गेलं की बाबा तू जन्म घेऊन येऊ शकते, हिची मुलगी बनून येऊ शकते, तर तुमचं जे संबंध आहे सोलमेट वाला ते कंटिन्यू राहू शकतं. मग ती फायनली रिलीज झाली आणि खरंच तिचं 3 महिन्यानंतर ती प्रेग्नेंट राहिली. माझ्याकडे ना यंगस्टर पण खूप येतात, अक्षरशः मला ना ही मुलगी सोडून गेली, मला मरू वाटतंय, मला जगू वाटत नाहीये. मी त्यांना अक्षरशः एकच क्वेश्चन विचारत असते, ठीक आहे उद्या देव आला तुझ्या समोर, तुला बोलला तुझा एक पाय दे किंवा दोन्ही पाय दे, ती मुलगी मी तुला देतो, चालेल? तर मग नाही तसं नाही चालणार. नैसर्गिक जे आहेत ना आपदा, आता आपण बघतो यावर्षी पण भरपूर झाल्या, किती लोकांना जीव गमवावा लागला. दिस इज ऑल बिकॉज ऑफ देवाला पण ना तुम्हाला पुढे नाही घेऊन जायचंय, कारण जो कलियुग, जो घोर कलियुग आहे तो खूप जास्त डिफिकल्ट असणार आहे. तिथे प्यायच्या पाण्याचा त्रास असेल, नद्या सुकून जातील, भाजीपाला वगैरे, म्हणजे आजपासून 50-100 वर्षानंतर तर सिच्युएशन खूप डिफिकल्ट असणार आहे. जसं भीष्म पितामाचं जेव्हा ते बाणाच्या शय्यावरती होतंय त्यावेळेला त्यांनी कृष्णाला विचारलं, कृष्ण माझे काय असे कर्म होते, मी तर एवढा चांगला आहे. कृष्णांनी त्यांना दिव्य दृष्टी दिली आणि त्यांनी मागे जाऊन बघितलं तर एका जन्मामध्ये 100 वर्ष आधी एका सापाला, तो वाटेत आला, त्यांनी फक्त असं काठीने उचललं आणि बावळीच्या ह्याच्यात टाकून दिलं, त्याला पूर्ण काटे शरीराला त्याच्या लागले. तो कर्म होता. ते बघा स्वर्ग नरक असं कोणताही कॉन्सेप्ट नसतो, ठीक आहे. जसं आपण आता आधी बोललो की काही आत्मा वर जायला डिनायच करतात, ते इकडे राहतात, मृत्यू लोक आहे हा, ठीक आहे, जिथे तुमच्याकडे शरीर नाहीये, जिथे तुम्हाला भूक पण लागते, तहान पण लागते, तुम्हाला फिलिंग आहे, ठीक आहे, अतृप्त इच्छा आहे, तुम्ही भटकताय, हाच नर्क आहे. बऱ्याच असं न्यूज वरती किंवा पाहायलाही मिळतं की एखादा व्यक्ती गेला, डॉक्टरने डिक्लेअर केले की इज डेड, मग तो पार त्या सरणावरती झोपलाय, आग लावायची वेळ आली आणि तो अचानक उठून बसतो. मग हे काय होतं? आणि बरेच असे केस स्टडीज आहेत युट्यूबवरती, तुम्ही बघू शकता की त्यांना भेटल्यानंतर त्यांनी खूप क्वेश्चनचे आन्सर दिले की बाबा ह्या बँक अकाउंट मध्ये इथे इथे एवढे पैसे ठेवले, ह्या बँकचा अकाउंट नंबर आहे, इथपर्यंत. म्हणजे हे व्यक्ती मेलेला आहे आणि त्याला आपण जाऊन विचारतोय की बँक अकाउंट नंबर कुठे आहे ते सांगतात, ते पण पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये. आपण बऱ्याचदा बघतो की स्ट्रेसफुल लाईफ आहे आणि रात्री लोकांना झोप येत नाही, पण एक हॅपी लाईफ जगायची आहे. जसं तुम्ही आता मगाशी म्हणालात की आपण जर माफ करायला शिकलो किंवा आपण ईर्ष्या नाही ठेवली तर आपण चांगलं आयुष्य जगू शकतो. पण प्रत्येकालाच हे शक्य होतं असं नाहीये. तर त्याविषयी काय मेडिटेशन किंवा काय थेरपी केली पाहिजे? जसं आम्ही शिकत होतो ना त्यावेळेला आम्हाला शिकवलं गेलं सगळ्यात मोठी गोष्ट की माफ करा आणि माफी मागा. पहिलं तर झोपायच्या आधी स्वतःला माफ करून टाका, की जर स्वतःसाठी पण जर कुठे नेगेटिव्हिटी असेल तुमच्यामध्ये तर, कारण ना लोक स्वतःशी पण खूप अपसेट असतात की मी नाही हे करू शकलो, मी नाही ते करू शकलो. स्वतःला माफ करा, लोकांशी माफी मागा. मला जर कोणामुळे दुःख झालं असेल तर मी त्याला पण माफ करते. बेसिकली आपण सगळे कॉर्ड कट करतोय, ठीक आहे. हे झालं, त्यानंतर मग तुम्हाला फक्त डोळे झाकायच्यात. आपल्या थर्ड आय चक्र असतो जिकडे आत्म्याचा वास असतो असं म्हणतात, ठीक आहे. तुम्हाला फक्त 5 मिनिटं डोळे झाकून तुम्ही मेडिटेशन करू शकता, ठीक आहे. किंवा ह्याचा एक सोपा प्रकार जर म्हटला ना तर ह्याला ना शांभवी मुद्रा म्हणतात. एकदा असं बघू शकतो आपण वर थोडंसं, याला शांभवी महामुद्रा म्हणतात. किंवा मग अजून एक, ज्यांना तरी कॉन्सन्ट्रेशन होत नाही, आवाज येतोय आजूबाजूचा हे, तर त्यांनी काय करायचं, असं 3 बोटं इकडे ठेवायची, कान असे बंद करायचे, ठीक आहे. हे सकाळी करू शकता किंवा रात्री. आणि ह्या 2 गोष्टी आहेत ना, ह्या आपल्याला बाहेरच्या जगाशी कनेक्ट करतात. जेव्हा तुम्ही पूर्णपणे बाहेरच्या जगाशी डिस्कनेक्ट होता, तुम्हाला ऐकायला यायला लागेल आतल्या गोष्टी आपल्या. म्हणजे माझं रक्त, तुम्ही मेडिटेशन नका करू, काही विचार नका करू, फक्त मला आतलं ऐकायचं की माझ्या आत काय चालू आहे. तुम्हाला वेगळंच विश्व आवाज यायला लागेल. म्हणजे रक्तभिसरण कसं होतं, कुठे माझा हार्ट पंप करतोय, माझे नर्व्स कसे आहे ना, कुठे हे होत आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फील होतील. इनफॅक्ट 3-4 दिवस तुम्ही कंटिन्यू केलं ना, तुम्हाला असं ब्रह्मांड दिसायला लागेल. जसं कृष्णानी
तोंड ओपन केलेलं आणि त्याच्या हा, हा, हा. तोंडामध्ये आपल्याला ब्रह्मांड दिसलेलं. आपल्यामध्ये पण आहे, आपण तर त्यांचेच अंश आहोत ना, पण आपण कधी आत डोकावूनच नाही बघत. करेक्ट. तर हा खूप सुंदर आणि सोपा मार्ग आहे. तुम्ही 3-4 दिवस पण केलं, तुम्हाला शांत झोप पण लागेल आणि मेंटली जो स्ट्रेस आहे जो बंद होऊन जाईल. ओके. मला आता चर्चेतून तर हे कळालंय की मृत्यूनंतर ना आत्मा हा शरीर सोडून दुसरं शरीर काही वर्षानंतर किंवा लगेच व्हॉटएव्हर तो ठरवल त्यानुसार बरोबर. तो स्वीकारतो. पण आपल्याला बऱ्याचदा असं ऐकायला मिळतं काही आत्मे इथेच राहतात, जे अतृप्त आत्मे म्हणतो आपण. मग ते काय? असं खूप केसेस आलेत माझ्याकडे. ऍक्च्युअली कसं होतं, जेव्हा लास्ट टाइम येतं, अवेअरनेसमध्ये नसल्यामुळे एक्सेप्टन्सच नसतं. आपल्याला कधी असं वाटत नाही ना, आता बघतात पण प्रेक्षक खूप सारे लोक म्हणतील, अरे हा मृत्यू येणार आहे खरंच, हा तर सगळ्यात मोठा सत्य आहे. पण लोकांना ह्याच्यासाठी प्रिपेअर नसतात. तर मग काय होतं, अचानक जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आत्मा ना डिनाय करते की नाही. तिथे पण फ्री विल असतो. देव येतात, लाईट येते, त्यांना लाईटमध्ये जायचं असतं, ते डिनाय करतात. नाही, आम्ही नाही जाणार, आमचं हे बाकी राहिलंय, आमचं हे पेंडिंग राहिलंय, मला ह्यांनी मारलं म्हणून मला नाही जायचं. अशा अतृप्त आत्मा खूप असतात. ओके. मग ह्या आपलं जे काम कम्प्लीट करण्यासाठी मग ते दुसऱ्या आत्म्याशी म्हणजे दुसऱ्या शरीराशी जुळतात. कारण विदाऊट शरीर तर काहीच नाहीयेत ना. बरोबर. इनफॅक्ट आता पण असं बघितलं जातं 20-30% आत्मा रिलीज होतच नाही, त्या भटकत असतात. आता पण आपल्या रूम मध्ये पण असू शकतात. हो. आपल्या आजूबाजूला बरेच आहेत. फक्त ते तुमच्या फ्रिक्वेन्सीवरती की तुम्ही हाय फ्रिक्वेन्सीमध्ये तर तुमच्यावरती इफेक्ट होणार नाही. जे लो फ्रिक्वेन्सीवरती आहेत ते लोक जाणवतात, त्यांना फील होतात, त्यांच्याशी कनेक्ट होतात. म्हणजे असे पण केसेस आलेत माझ्याकडे. ओके. एक क्लायंट होती माझी, कॅनडाची होती, मुंबईची होती ती मुलगी. लग्न झालं, ती तिकडे गेली, पण तिला लहानपणापासून ना काही आवाज यायचा, असं जाणवायचं तिला तिच्या सोबत कोणीतरी आहे. आणि ते करता करता आता ती तिकडे गेली, लग्न झालं, नवऱ्याबरोबर वादविवाद नॉर्मल जसं नवीन लग्न झाल्यानंतर थोडेसे होतात. तर एकदा नवरा खूप जास्त ओरडत होता तिच्यावरती आणि अचानक ही मोठ्या आवाजात बोलायला लागली, वेगळं थोडंसं रूप तिच्यामध्ये असं दिसायला लागलं. तर सगळे घाबरले. अरे, नवरा बायकोच होते तिकडे कॅनडामध्ये. मग तिने मला फोन केला, मला म्हटली, मॅम काय होतंय मला माहिती नाही, असं का होतंय माझ्या बरोबर. आणि हे ना मला पहिल्यापासून जाणवतं की रूम मध्ये कोणतरी आहे, कोणतरी बघतंय. कंटिन्यू मुंबईत होतं तर मला ठीक आहे, लहानपणापासून जेव्हापासून कळतंय तेव्हापासून, आय डोंट नो वाय. तर म्हटलं ठीक आहे, पास्ट लाईफ रिग्रेशन आपण करूया, बघूया एक्झॅक्टली काय आहे. तर तिचं पास्ट लाईफ रिग्रेशन केलं. त्याच्यामध्ये बघितलं गेलं की एक मागच्या जन्मात ही एक मुलगी होती, खूप घाबरट होती. तिच्याबरोबर एक मैत्रीण होती तिची, जी तिला नेहमी सपोर्ट करायची शाळेत जाताना. ओके. त्या मैत्रिणीचा काही वर्ष सोबत राहिले, 1-2 वर्ष ही लोक. आणि त्या मैत्रिणीचा हिचा ना मागचा खूप जन्म एकत्र होते. कधी आई बनून आलेली, कधी बहीण बनून आली, क्लोज फ्रेंड, सोलमेट आपण म्हणतो ना, तशा टाईपचं होतं ह्या दोघांचं नातं. आणि अचानक त्या मुलीचा मृत्यू झाला. ती जी दुसरी फ्रेंड होती तिची, आणि तिला ते म्हणजे तिने एक्सेप्टच नाही केलं जायचं, की मी तर नेहमी एवढं जास्त साथ दिला हिला, ठीक आहे, एवढ्या लवकर तर मी कधी गेलेच नाही, ही एवढी घाबरट आहे आणि हिला माझ्या सपोर्टची गरज आहे, मी नाही जाणार. ओके. असं ती सोल तिच्या बरोबर त्यावेळेला पण अटॅच होती, तिच्यामध्येच राहत होती त्या जन्मात पण. आणि नंतर हिचा मृत्यू झाला तरी पण ती सोल गेली नाही. ती म्हटली मी वाट बघेल, हिला येऊ दे, हिला माझी गरज आहे. आणि दुसरा जन्म घेऊन ही जेव्हा परत आली तोपर्यंत पण परत ही सोल त्याच्या बरोबर अटॅच झाली. ओके. आणि जाणीव करून देत होती. मग आम्ही खूप रिक्वेस्ट केली त्या सोलला की बाबा रिलीज हो, तुला जे काही करायचं तू जन्म घेऊन, म्हणजे शरीर असेल तरच तू करू शकते. हिला प्रोटेक्ट पण करायचं, भले हिचं बाळ बनून ये तू. म्हणजे अक्षरशः तिला असं समजवावं लागलं की तुला जर हिच्या सोबत राहायचं, कारण हट्टी असतात ते सोल्स जे असतात, ते रेडी नसतात. आणि आता वेळेला ना सडनली अशी सिच्युएशन समोर येते, आम्हाला पण नसतं, म्हणजे आम्ही असं स्क्रिप्ट प्रिपेअर थोडी करून ठेवली आहे. अचानक अशी सिच्युएशन आली, एखाद्याचा कारनी ऍक्सिडेंट झाला तर त्याला कसं म्हणणार ना, बाबा तू जा, ठीक आहे, बिकॉज आपण प्रिपेअर नसतो. तसंच तिला मग समजावलं गेलं की बाबा तू असं काम करू शकते ना, तू हिच्या जन्म घेऊन येऊ शकते, हिची मुलगी बनून येऊ शकते, तर तुमचं जे संबंध आहे सोलमेटवाला ते कंटिन्यू राहू शकतं. असं तू हॅम्पर करते, तिचा प्रॉब्लेम क्रिएट करते तिच्या आयुष्यामध्ये. तर मग ती फायनली रिलीज झाली आणि खरंच तिचं 3 महिन्यानंतर ती प्रेग्नंट राहिली. वा, क्या बात आहे. मग मुलगी झाली म्हणजे अंगावरती काढते. नाही, आता प्रेग्नंटच होते. ओके. ओके. मग आता तुम्ही म्हणाल जसं तुम्ही स्क्रिप्ट प्रिपेअर करत नाही, मग समजा अशी सिच्युएशन जेव्हा येते
त्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी संवाद कसा साधता? नाही, हे बघा कसं असतं, आम्ही जेव्हा हे करायला आपण बसतो, आम्ही मेडिटेशन करतो किंवा मी बाकीचं पण, मी ॲस्ट्रोटॉक वरती आहे. माझ्याकडे खूप 35,000 पेक्षा जास्त लोक कनेक्ट झाली आहे. मी रोज बसताना ना देवाला हेच म्हणत असते की माझ्या थ्रू तुम्हाला काही मेसेज जर लोकांना पोहोचवायचा असेल तर तुम्ही द्या. ओके. तर त्या वेळेला बिकॉज आपण मेडिटेशन पण तेवढं करतो, एक त्यांच्याशी संपर्क त्या वायफायशी जुडलेलं असलं ना, प्रत्येक उत्तर पटकन येतं असं म्हणू शकतो आपण. तर त्या वायफायशी जुळणं अति महत्वाचं आहे. तर तुम्हाला म्हणजे विचार करावा लागत नाही की काय उत्तर द्यायचं, काय बोलायला पाहिजे, ते आपोआपच भेटतं. बिकॉज देवाला पण वाटतं ना की बाबा एखाद्याला मुक्त करायचंय, आपण चांगलं काम करतोय, तर देव पण त्याला साथ देतात आपल्याला. असं म्हणतात की मृत्यूनंतर जर कर्म चांगले असतील तर स्वर्ग मिळेल, कर्म वाईट असेल तर नरक मिळेल. तर मग हे कितपत खरं आहे? हे बघा, स्वर्ग नरक असं कोणताही कॉन्सेप्ट नसतो. ठीक आहे, जसं आपण आता आधी बोललो की काही आत्मा वर जायला डिनायच करतात, ते इकडे राहतात. मृत्यू लोक आहे हा, ठीक आहे, जिथे तुमच्याकडे शरीर नाहीये, जिथे तुम्हाला भूक पण लागते, तहान पण लागते, तुम्हाला फिलिंग आहे, ठीक आहे, अतृप्त इच्छा आहे, तुम्ही भटकताय, हाच नरक आहे. ओके. त्यांच्यासाठी जे सुसाईड करतात किंवा जे एक्सेप्ट करत नाही मृत्यूला, त्यांच्यासाठी नरकच आहे असं म्हणू शकतो. स्वर्ग किंवा त्याला ना सोल रेलम म्हणतात, जिथे आत्मा मृत्यू झाल्यानंतर जाते, जिथे असं ना बघितलं जातं की ते जुगनू सारखे असतात, छोटे छोटे असे चमकणारे नसतात का, तशा टाईपच्या आत्मा फॉर्म मध्ये असतात. सगळे जातात तिकडे, भेटतात, सगळ्या जुन्या आत्म्यांना पण भेटतात, त्यांच्या स्पिरिट गाईडला भेटतात आणि तिथे बोलणं होतं, डिस्कस होतं असं राऊंड टेबल वरती की बाबा तुझा एक्सपिरियन्स कसा होता, तू काय शिकलास, अच्छा तुझ्या अनुभवातून पण मला काही शिकायला भेटलं. ओके. अच्छा, हा, मग पुढच्या जन्मात ना मी लक्ष ठेवेल, हे नाही करणार मग मी, असं पण शिकतात. मग सोल अशा प्रकारे, मग ते जे असतं ते काचेसारखा महाल, जेवढ्या लोकांनी पास्ट लाईफ मध्ये बघितलंय, जेवढ्या लोकांना, किंवा ना अजून एक कॉन्सेप्ट आहे आमच्यामध्ये की एन्सेस्टरला आपण जाऊन भेटू शकतो. म्हणजे जर तुमचे कोणी रिलेटिव्ह असतील, क्लोज आई असतील, वडील असतील, ज्यांचा मृत्यू झालाय, तर लोकांना असं वाटतं ना की अरे ह्यांच्याशी ना संपर्क साधायचा आहे, ह्यांच्याशी बोलायचं आहे, काही अपूर्ण राहिलंय का, तर आपण त्यांच्याशी पण या सोल रेलम मध्ये जाऊन म्हणजे बोलू शकतो, संपर्क साधू शकतो. असं की त्यांना, आणि बरेच असे केस स्टडीज आहेत युट्यूबवरती, तुम्ही बघू शकता की त्यांना भेटल्यानंतर त्यांनी खूप क्वेश्चनचे आन्सर दिले की बाबा ह्या बँक अकाउंटमध्ये इथे इथे एवढे पैसे ठेवले, ह्या बँकचा अकाउंट नंबर आहे, इथपर्यंत त्या गोष्टी त्यांना माहिती झाल्यात. म्हणजे हे व्यक्ती मेलेला आहे आणि त्याला आपण जाऊन विचारतोय की बँक अकाउंट नंबर कुठे आहे, ते सांगतात. ते पण पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये असे वेगळे एक तर ना इनर चाइल्ड हिलिंग असतं आणि एक एन्सेस्टर हिलिंग असतं. जर तुमचं आपण म्हणतो पितृदोष लागलाय, करेक्ट, मग तुम्हाला माहिती नाही ना आता मागच्या जन्मात काय, कोणी काय केलंय, माझ्या वडिलांनी काय केलंय चुकीचं, पितृदोष. आता तुम्ही इथे जाऊन पूजा करताय, तर तुम्हाला कसं माहिती की ती पूजा तिथपर्यंत पोहोचते, पण इथे तर तुम्ही स्वतः तिथे जाऊन क्वेश्चन विचारताय ना. म्हणजे एक ना असा पितृदोषचा एक माझ्याकडे केस आहे, आमचे रिलेटिव्ह होते, मुंबईला राहतात ते, तर त्यांचं असं बघितलं गेलं की खूप प्रॉपर्टी म्हणजे मरीन लाईन्स मध्ये त्यांची प्रॉपर्टी पण खूप वादात, सगळ्यांची भांडणं वगैरे चालू आहेत, हे ते इंटरनल, काही उपभोगच घेतात नाही, कोर्टामध्ये केस लागते, पैसे जात आहेत, वाया चाललेत. तर मी त्यांना बोलले की हे पास्ट लाईफशी काही निगडीत असू शकतं, कारण पंडितला कुंडली दाखवतात तर कार्मिक आहे किंवा कर्म आहे तुमचे, पितृदोष आहे, मागच्या जन्मात काहीतरी कोणाकडनं घडलंय असं. तर मग ते फायनली म्हटले की मला करायचंय, मला बघायचंय, कारण पूजा केली, सगळं केलं, काही होतच नाहीये. तर तिथे बघितलं गेलं की हे जे होते, जे ग्रस्त होते, ते छोटा मुलगा होते 4-5 वर्षाचे, त्यांचे आजोबा होते, आजोबा खूप रागिष्ट होते, त्यांनी पाहिलं, आणि आजोबांचं आंब्याचं बाग होतं खूप मोठं, तर हे त्यांच्या बरोबर हात पकडून रोज जात होते आंब्याच्या बागेत काहीतरी म्हणजे देखरेख करायला, काय काय नाही असं बघायला. तर एक दिवशी असंच जात होते आणि आजोबांनी लांबून बघितलं, 3 मुली होत्या ज्या आंबे चोरी करायला आलेल्या, गावातल्या गरीबाच्या. तर आजोबांना खूप राग यायचा, वयामुळे पण असेल आणि असं पण ते चिडचिड खूप करायचे, घरच्यांवरती पण खूप दबाव खूप बनवून ठेवायचे सगळ्यांवरती, थोडे होते रागिष्ट. तर त्यांनी काय केलं, छडी घेऊन एकदम पळत गेले तिकडे, धोती वगैरे घातला, त्यांनी प्रॉपर म्हणजे सांगितलं, डिस्क्राईब केलं की आजोबा माझे गेले पळत पळत, त्या मुलींना खूप मारलं
आधी त्यांनी हा काठीने, आणि ते गोडाऊन सारखं होतं, त्याच्यामध्ये ओके पत्र्याचं बनवलेलं, त्याच्यामध्ये त्यांनी कोंडून ठेवलं त्या मुलींना. हे रत्नागिरीच्या साईडची होती गोष्ट. ओके आणि त्यांना कोंडून ठेवलं, आणि हे आता हिला राहू दे, ह्यांना असंच राहू दे. छोट्या छोट्या मुली होत्या, 7-8 वर्षाच्या, हा लहान लहान. आणि त्या मुलाला ओढत ओढत घरी घेऊन आल्या. आता हा तर छोटा होता, ह्याला काही कळलं नाही, आणि घरामध्ये काहीतरी फंक्शन होतं, काय होतं, त्यानंतर ते वयामुळे विसरून गेले. हा अक्षरशः त्यांना लक्षातच नाही राहिलं की त्यांनी हे म्हणजे त्या मुलींना ठेवलंय. 8 दिवसानंतर जेव्हा लक्षात आलं, जेव्हा त्यांनी आपल्या मुलांना सांगितलं, त्यावेळेला हे लोक गेले, चेक केलं, तर त्या मुली मेलेल्या होत्या, ओ म्हणजे बिना खाण्याच्या, बिना पिण्याच्या. त्यांचा श्राप लागलेला ह्यांना, ओके यांच्या फॅमिलीला पूर्ण. आणि हा मुलगा तिथे होता समोर. तर ह्याला असं, म्हणजे हा इतका रडत होता, आणि हा म्हणत होता की मी काही करू शकलो नाही. तो पण गिल्टमध्ये पण होता हम्म. की मी वाचू शकलो नाही, मी काय करू, मी मे बी सांगितलं असतं कुणाला तर मग वाचू शकत होता, हे पण होतं त्याच्या मनामध्ये. तर मग जाऊन हिलिंग केलं, त्या मुलींना बोलवलं, बाबा तुम्ही शांत व्हा, तुम्हाला काय इच्छा आहे, म्हणजे ह्या ग्रहस्थांनीच बोलले, त्या मुलींना बोलवलं, आत्म्यांना त्यांच्या, आणि त्यांना शांत होण्यासाठी मग काय करू मी, पश्चाताप म्हणून काय करू, कारण मला ओके खूप गिल्टी फील होतं की मी नाही करू शकलो. आणि रडत होते त्या. पहिलं तर त्या खूप रागात होत्या, नाही तुमचं फॅमिली अशीच तडपडत राहणार आहे, तुम्हाला पण ते खाण्यापिण्यासाठी म्हणजे जे आहे त्याचा उपभोग नाही करता येणार. करेक्ट बेसिकली हेच झालेलं त्या केसमध्ये. तर त्यांनी मग खूप प्रार्थना केली, माफी मागितली. त्यावेळेला त्यांनी जाऊन सांगितलं की वर्षातून एकदा काही मुलींना है ना तुम्ही हे करत जावं, त्यांचं शिक्षण वगैरे, कारण ह्यांचं सगळंच अपूर्ण राहिलं ना, हा शिक्षण करायचं होतं, करेक्ट कपडे करेक्ट घ्यायचे होते, हे घालायचं होतं, मोठं झाल्यावर हे करणार. तर तुम्ही ना शिक्षणात मुलींना तुम्ही म्हणजे दत्तक घेतो ना आपण, काइंड ऑफ तसं. तर ते म्हटलं 5 मुलींना तुम्ही दत्तक घेणार आणि त्यांचं सगळं पूर्ण करणार, त्यांना जे लागतंय, ओ नकोय, गरीब अनाथ अशा. आणि मग त्या सोलनी म्हणजे मग माफ करून टाकलं. ज्यांच्याशी कॉड कॉड ऍक्च्युली हा करतो आम्ही, कॉड कनेक्ट होतो जेव्हा तुम्ही श्राप ओके देता किंवा काही वाईट बोलता, तर ते कॉड आम्ही कट केला तिकडे जाऊन. आणि मग त्या श्रापातून मुक्तता झाली, आणि अक्षरशः वर्षभरात त्यांचं सगळं नील झालं. त्यांनी दुसरी प्रॉपर्टी घेतली ओके मुंबईमध्ये, म्हणजे ठाण्या साईडला घेतली. ते प्रॉपर्टीचा पण थोडासा केस म्हणजे लागतच आलाय आता. पण ह्यांच्यामध्ये काय होत होतं, हे लोक त्याच घरात राहतात, ह्यांची प्रगती होत नव्हती, पैसा कुठे टिकत नव्हता, दुसरी प्रॉपर्टी बनत नव्हती, तर कुठेतरी दुसरी प्रॉपर्टी पण बनली ह्या लोकांची. ओके पितृदोष आहे तर फक्त पूजा करण्यापेक्षा हे पण करणं गरजेचं तुम्हाला रिझन पण तर कळायला पाहिजे ना. हा आता ह्यांना एक्सेप्टन्स आली, ह्यांनी माफी मागितली, ते प्रॉपर जाऊन कॉर्ड कट केलं, त्यामुळे त्या शापातून मुक्तता झाली. ओके बऱ्याच वेळेला असं श्राप बघितला जातो. जसं आपण अजून एक उदाहरण घेऊ शकतो, जसं भीष्म पितामाचं खूप हा इंटरेस्टिंग आहे त्यांचं पण. हा जेव्हा ते बाणाच्या शय्यावरती होते, त्यावेळेला त्यांनी कृष्णाला विचारलं, कृष्ण माझे काय असे कर्म होते, मी तर एवढा चांगला आहे है ना, हा आणि मला अशी मृत्यू का, हे कुठल्या कर्माचे फळ आहे, मी तर असं काही केलं नाही. तर त्याला कृष्णांनी त्यांना हे दिलं, म्हणजे दिव्य दृष्टी दिली, आणि त्यांनी मागे जाऊन बघितलं, तर एका जन्मामध्ये 100 वर्ष आधी एका हा जन्मामध्ये त्यांनी एका सापाला बाभळीच्या, म्हणजे तो वाटेत आला, हा त्यांनी फक्त असं काठीने उचललं आणि बाभळीच्या ह्याच्यात टाकून दिलं त्याला, हा आणि त्यामुळे त्या साप पूर्ण काटे त्या सापाला हा प्रत्येक शरीराला त्याच्या लागले. तो कर्म होता. ओके तो तुला चावत नव्हता, तो तुला मारत नव्हता, तो फक्त वाटेत होता, तो निघून गेला असता, करेक्ट पण तू उचलून टाकलंस, मग हा तुझं कर्म झालंय. हा इतक्या छोट्या गोष्टीला पण तुम्हाला पे बॅक करायला यावं लागतं. मग त्या सापाचा श्राप, कारण तो न खाता पिता तडपडता मेला, रक्ताचा थेंब 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 हा पडला त्याचा त्या काट्यामधून, तो निघू शकत नव्हता, करेक्ट हालचाल केली की रक्त जास्त व्हायचं, आणि तसा तो मेला. त्यामुळे ह्यांचं अंत असा झाला की ते बाणाच्या शय्यावर आहे, आणि त्यांचं पण थेंब थेंब रक्त, तोच तेवढाच पेन सहन करायचा ना तुम्हाला. हा या जन्म मृत्यूचा जो फेरा आहे ह्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर अध्यात्म खरंच काम करतं का हे बघा, 100% अध्यात्म काम करत असतं ह्याच्यामध्ये, कारण अध्यात्म आपल्याला तेच शिकवतं ना की सगळे एक आहेत, हा है ना, तुमच्यामध्ये पण देव आहे, माझ्यामध्ये पण देव आहे. सगळ्यात करेक्ट मोठी गोष्ट ओव्हर थिंकिंग, सरेंडर करणं, हा एक्सेप्ट करणं प्रत्येक सिच्युएशनला आपल्याला अध्यात्म शिकवतं. हम्म. बरोबर. तर ह्या गोष्टीला एक्सेप्टन्स आणणं हेच तुमचा मोक्षाचा मार्ग आहे, की शेवटच्या वेळेला तुमच्या मनात काही राहायला नको, कारण ना
देवाला पण सगळ्यांना उचलून पुढे 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 घेऊन जायचं नाहीये. जसं आपल्याला माहिती आहे आता कलियुग चालू आहे आणि कलियुग हळूहळू हळू चरमवरती चाललाय. जसं आपण म्हणतो ना करोना इज जस्ट अ ट्रेलर. सगळी लोक म्हणतात, खूप वेळा तुम्ही ऐकलं असेल. तर ह्या गोष्टी खरंच आहेत. हळूहळू अशा गोष्टी ना खूप नैसर्गिक जे आहेत ना आपदा, आता आपण बघतो यावर्षी पण भरपूर झाल्या. किती लोकांना जीव गमवावा लागला. दिस इज ऑल बिकॉज ऑफ देवाला पण ना तुम्हाला पुढे नाही घेऊन जायचंय. लवकर लवकर मोक्ष प्राप्त करा, है ना, सरेंडर करा, ऍक्सेप्ट करा, मोक्ष प्राप्त करा आणि परमात्मामध्ये विलीन व्हा. कारण जो कलियुग, जो घोर कलियुग आहे तो खूप जास्त डिफिकल्ट असणार आहे. तिथे प्यायच्या पाण्याचा त्रास असेल, नद्या सुकून जातील, भाजीपाला वगैरे, म्हणजे आजपासून 50-100 वर्षानंतर तर खूप सिच्युएशन खूप डिफिकल्ट असणार आहे. हळूहळू असेवाले आजार आहेत जे करोनासारखे असे खूप जास्त येतील, ज्याच्यावरती सायन्स बघितलं आपण. करोनामध्ये तिसरा डोळा उघडतो शिवचा आपण म्हणतो, त्यावेळेला जसा उद्वंस होतो त्यावेळेला कोणीच काही नाही करू शकत. सायन्स काय करू शकतं? जर बादल फटतंय तर त्याच्यासाठी काय करणार आहे? काहीच नाही करू शकत. जे नैसर्गिक आपदा आहे त्या वाढत जाणार आहेत. कारण कलियुगमध्ये ना जेवढे स्पिरिच्युअल होत आहेत लोक, ऍक्च्युली सगळे लोक ना मोक्षासाठी स्पिरिच्युअल होत नाही आहेत. खूप लोक मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. मंदिरात पण एवढी गर्दी आहे, पण त्यातले किती लोक, मी आता 4 धाम यात्रेमध्ये गेलेले, मी पाहिलं तिकडे लोक तिथे जाऊन पण नॉनव्हेज शोधतायत, तिथे जाऊन पण ड्रिंक शोधतायत. मग तुम्ही त्या गोष्टीपासून डिटॅचच होत नाहीये तर तुम्ही देवाला जाऊन काय अर्थ आहे? काही लोक रील बनवायला जातात फक्त, काही लोक फक्त एन्जॉय करायला जातात. आणि देवाच्याच ठिकाणी का होतं असं पण मला म्हणतात लोक, कारण देवाला ना अननोन अनवॉन्टेड लोकांना तिथपर्यंत घेऊनच नाही जायचंय, मंदिरापर्यंत. ज्यांना खरंच इच्छा आहे ना की बाबा मी आज इथून निघालो ना, मी उद्या मेलो तरी चालेल पण मला देवाचं दर्शन करायचंय, ही जेव्हा इच्छा, ही जेव्हा भावना असेल तुम्हाला देवाला भेटायची तीव्र इच्छा, कारण ते एनर्जी स्त्रोत आहे, ते जे आहे ना जागा, तिकडे तुम्ही जाऊन ते फील करू शकता. एनर्जी तिकडे, व्हायब्रेशन, हाय व्हायब्रेशन जागा आहे ती, तुम्हाला जाणवतं तिथे परमेश्वराचं. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही जाऊन असं अशुद्ध वातावरण करताय, तुम्ही वाईट वर्तन करताय, तर मग काय फायदा? बरोबर आहे. मग ह्या गोष्टी वाढत जाणार आहेत. कलियुग जसं जसं वाढणार तसं तसं पाप वाढतात, वाईट गोष्टी वाढतात आणि हळूहळू सगळं संपतच आलंय. जेवढे लोक ऍक्च्युली एक्झिट घेत आहेत ना तेवढी लोक परत येत पण नाहीयेत, असं पण बघितलं जातं. माझ्याकडे माझे 35,000 पेक्षा जास्त आहेत ॲस्ट्रोटॉकवरती, त्यांच्याशी मी बोलले. मॅक्सिमम लोकांचं हेच आहे की फिमेलचं, की बेबी कन्सीव्ह होत नाहीये, काय ना काय प्रॉब्लेम होतोय, या गोष्टी घडतात. तर हे का घडतात? कारण देवाला परत आत्मा रेडीच नाहीये ना यायला. बघताय तिकडे सगळं अशा गोष्टी, तर आत्मा काय येणार परत? तर देवाला पण तुम्हाला मोक्ष द्यायचा आहे. आता कलियुगामध्ये खूप इझी आहे मोक्ष प्राप्त करणं. फक्त नाम घ्या म्हणून है ना, आपले किती सारे स्वामी लोक फक्त म्हणतात की नाम जाप करा. नामस्मरणने काय होतं? तुम्ही कनेक्ट राहता त्या वायफाय बरोबर. करेक्ट. तर मग कुठल्याही क्षणी तुम्हाला मृत्यू आला तर तुम्ही त्याच नाव असणार. एक खूप सुंदर उदाहरण आहे माझ्याकडे. एक पुंडरीक महाराज वृंदावनचे, त्यांचा इंटरव्ह्यू मी ऐकत होते. त्यांचे वडील 50 मधले होते, त्यांना हार्ट अटॅक झाला, समथिंग प्रॉब्लेम झाला, ऑपरेशन वगैरे केलं पण ते वाचू शकत नव्हते. तर डॉक्टर म्हणतात ना अर्धा तास राहिलाय, तुम्ही भेटून घ्या त्यांना. तर त्यांनी डिनाय केलं. ते बोलले नाही मी नाही जाणार, वडिलांच्या समोर नाही जाणार. ना आईला जाऊ दिलं त्यांनी, ते साईडला उभे राहिले. कारण मग मरताना जो थॉट तुमच्या डोक्यात राहणार ते थॉट घेऊन तुम्ही परत जन्माला येणार. मे बी त्यांच्या डोक्यात राहिलं असतं, अरे माझ्या मुलाचं लग्न नाही झालं, मला बघायचं होतं, नातू बघायचा होता, मे बी ते नातू बनून परत जन्माला येते. पण मला मोक्ष द्यायचंय त्यांना, मला त्या गोष्टी नकोच आहेत. मी समोर असलो, आता तुम्ही समोर आहे तर मी तुमच्याबद्दल विचार करणार ना, मरताना पण त्याच गोष्टी डोक्यात राहणार. किती मोठी म्हणजे विचारसरणी आहे बघा. जी लोक अवेअर आहेत ती लोक हे करतात की नको बाबा परत नका येऊ तुम्ही. म्हणजे अक्षरशः आपल्याला असं वाटतं की नको, कारण मृत्यू लोक म्हणतात ह्याला. इथे कोणी नेहमीसाठी नाही, दुःख त्रास आहेच. तो टाटा अंबानी असू द्या किंवा कोणीही असू द्या, है ना, आजारी पडतो, ऑपरेशन होतात, औषधं गोळ्या खावा, त्रास सहन करा, कुणाला हवाय? बरोबर आहे. त्यापेक्षा त्या परमात्मामध्ये विलीन झालं तर किती चांगलं आहे. तिकडे दुःख नाहीये, त्रास नाहीये, एक असीम शांती किंवा सुखाचा अनुभव आहे मोक्ष म्हणजे. एक जो अपूर्णपणा आपण फील करतो ना, आपण पळतोय, धावतोय, मला हे पाहिजे ते पाहिजे, धडपड धडपड, तिकडे काही नकोय. पूर्णत्व जे म्हणतो ना आपण, आनंद जो कधीही संपत नाही. जे आपण अचीवमेंटसाठी पळत असतो ना, की आज मी ही गाडी घेतली की मला सुख वाटेल, पण ते टेम्पररी असतं.
परत बरोबर दुसरी गाडी, मोठी गाडी, बरोबर अजून मोठा घर, बंगला बनवायचा. ते संपत नाही. संपत नाही त्या बरोबर आहे. ह्याच्यातच माणूस धडपडत असतो. पण जेव्हा हा. मोक्ष भेटतो, जेव्हा परमात्मामध्ये विलीन होतो आत्मा, त्यावेळेचं ते जे आनंद आहे तो नेहमीसाठी आहे. एकदम हा. शून्यात जाणं. ओके. आता तुम्ही तर सांगितलं की कलयुग जे आहे खूप भयंकर आहे आणि देवालाही आपल्याला मोक्ष द्यायचा आहे. बरोबर. पण आपल्याला बऱ्याचदा असं न्यूजवरती किंवा पाहायलाही मिळतं की एखादा व्यक्ती गेला, डॉक्टरने डिक्लेअर केले की ही इज Death. डेड. मग तो पार त्या सरणावरती झोपलाय, आग लावायची वेळ आली आणि तो अचानक उठून बसतो. मग हे का बरोबर. होतं? ऍक्च्युली जी सोल असते ना, तिचे 4 एक्झिट पॉइंट असतात. जन्मल्यापासून 4 वेळा ती डिसाईड करू शकते. जसं हा. आपण पहिलं डिस्कस केलं की तो सोल प्लॅन बदलला. यार मला हे नव्हतं करायचं, मला तर हे हा. करायचं होतं. त्यावेळेला तो एक्झिट घेऊ शकतो यंग एजमध्ये. ओके. ठीक आहे. मग मिडल एजमध्ये की मी दारू प्यायला लागलो, मला व्यसन लागलं, काहीतरी आजार झाला, गेला. वाईट खाण्यापिण्यामुळे माझं हार्ट अटॅक झाला. ठीक आहे. हा. अशा गोष्टी झाल्या. पण माझं तरी पण माझ्या सोलला फ्री विल भेटतं की बाबा तुला यायचंय का नक्की? मग तो म्हणणार नाही यार, माझ्याकडे अजून एक चान्स आहे. अजून एक चान्स मागतो तो की मला अजून एक चान्स द्या. देवापर्यंत पोहोचतो तो. ओके. ह्या लोकांनी ह्याला ना नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणतात लोकांना, हा. किंवा जे व्हेंटिलेटरवरती असतात त्या लोकांना पण अनुभव होतात. त्यांनी असं आहेत असे रेकॉर्ड खूप साऱ्या ओके. लोकांचे की त्यांनी ती जर्नी कंप्लीट केली, ते तिथपर्यंत पोहोचले, त्यांच्या जे सोल गाईड असतात त्यांच्यापर्यंत, आणि त्यांनी त्यांना म्हटलं की नाही, आम्हाला एक अजून चान्स पाहिजे, मला वाटतंय मी चांगलं करू शकतो. आणि त्याच्यानंतर त्यांचं आयुष्य बदलतं. जी लोक हे अनुभव घेतला ना ज्या लोकांनी, ती लोक, आता करोनामध्ये खूप साऱ्या लोकांचं असं झालं की जाता जाता जे परत आले किंवा गेले आणि परत आले. ठीक आहे. तर मग ती लोक त्यांचं आयुष्य खूप पूर्णत्वाने जगतात असं बघितलं जातं की त्यांना माहितीये मृत्यू म्हणजे काय, मी त्याला स्पर्श करून आलोय, असे अनुभव असतात लोकांचे. तर बिकॉज सोलकडे फ्री विल असतं की मी जाऊ का मी परत येऊ. मग तो जर दारू पिणार असेल ना, तो म्हणेल नाही नाही, मी आता दारू नाही पिणार, मी आता सगळं सोडणार आहे, मी आध्यात्मिक बनणार आहे, मी चांगलं. कारण ना प्युरिटीने जायचं ना देवाकडे सगळ्यांना. तुम्ही अशुद्ध, देव काय म्हणतो, मी तुम्हाला शुद्ध आत्मा बनवून पाठवलं पृथ्वीवरती, एक बाळ निरागस एकदम आहे ना, आणि तसंच तो परत मागतोय. तुम्हाला वाटलं माझ्यामध्ये अशुद्धी राहिली, एक चान्स आहे, मी करू शकतो स्वतःला चेंज, असं म्हणून ते लोक परत येतात. ओके. ती जर्नी कंप्लीट करतात, थोडीशी पुढे जातात आणि परत येतात. मग असे काही अनुभव आहेत तुमचे, काही क्लायंट्स ज्यांनी मृत्यू बघितलाय, देवाला स्पर्श करून आलेत? एक क्लायंट आलेले माझ्याकडे. ओके. त्यांचा प्रश्न काहीतरी वेगळाच होता की माझं हे स्ट्रगल चालू आहे, प्रॉब्लेम चालू आहे, असमाधानी आहे, बाकीच्या गोष्टी, मला सॅटिस्फॅक्शन नाहीये बेसिकली, का होतंय, मी सगळे प्रयत्न केले. तर त्यांचं पास्ट लाईफमध्ये जाऊन बघितलं, त्यांनी पाहिलं स्वतःला की त्यांची नॉर्मल लाईफ होती, किसान होते, ते शेतकरी होते, शेती करत होते, आणि झाल्यानंतर ते आले एक दिवशी, काही प्रॉब्लेम झाला त्यांना आणि मृत्यू झाला. लहान लहान मुलं होती, घरचं हालाकीचं जीवन होतं. तर ऍक्सिडेंटली बेसिकली असं पडले का असं काही झालं आणि मृत्यू झाला त्यांचा. तर त्यांना वेळच नाही भेटला सगळं अनुभव करायचा किंवा त्यांचे कर्तव्य पूर्ण करायचा. आणि त्यांनी बघितलं की ते बऱ्यापैकी त्यांची जर्नी कंप्लीट झाली. ते त्या सोल जे गाईड म्हणतो आपण त्यांच्यापर्यंत गेले. त्यांना रिक्वेस्ट केलं की नाही देवा, माझं ना कर्तव्य अपूर्ण राहिलं, माझी मुलं लहान लहान आहेत, मी शेतकरी आहे, मला कंप्लीट करायचं आहे, मला परत पाठवा. आणि मग त्यांना देवाने सेकंड चान्स दिला की ठीक आहे, तू जा, कम्प्लीट कर, कारण सोलकडे फ्री विल असतं. मग त्यांना ते अनुभव बघितला त्यांनी, मग त्यांनी चांगलं आयुष्य जगले, बऱ्यापैकी अचीव्ह करू शकले ते. पण ते समाधान म्हणतो ना, तसं नव्हतं. आणि सेम पॅटर्न आता पण रिपीट झाला की ते समाधानी नव्हते. होतं भरपूर त्यांच्याकडे, पण ते समाधान नव्हतं. तर ह्याच्यामधून त्यांना कळलं की बापरे, मृत्यू असतो आणि मी किती वेळा मेलोय, मी परत जिवंत झालोय. तर हे मागचे अजून पण जन्म त्यांनी पाहिले. तर ह्याच्यामुळे ना एक्सेप्टन्स आलं आणि आहे त्या गोष्टीसाठी थँकफुल राहायला कुठेतरी ते शिकले की आपण किती सहज घेतो ना या गोष्टी. आज माझा श्वास चालू आहे, मला काय प्रॉब्लेम नाही. माझ्याकडे ना यंगस्टर पण खूप येतात, अक्षरशः मला ना ही मुलगी सोडून गेली, मला मरू वाटतंय, मला जगू वाटत नाहीये. मी त्यांना अक्षरशः एकच क्वेश्चन विचारत असते, ठीक आहे, उद्या देव आला तुझ्या समोर, तुला बोलला तुझा एक पाय दे किंवा दोन्ही पाय दे, ती मुलगी मी तुला देतो, चालेल? तर मग नाही, तसं नाही चालणार. मग आहे त्या गोष्टीची तुम्ही किंमत करत नाही, भले पैसा नसू द्या. हे जे शरीर आहे जे चांगलं आहे, जेवढं आहे, जसं आहे
ते तुमच्यामुळे आहे. Correct. आणि एक्सेप्ट करायला पाहिजे त्या गोष्टी आणि त्याचं थँकफुल पण राहायला पाहिजे की हा मला हे शरीर भेटलंय त्याच्यासाठी थँक्यू. आता तुम्ही म्हणलात की सोडून दिलं पाहिजे, ऍक्सेप्टन्स पाहिजे, पण आपण आत्ता बघतो की मुलं आता यंग एजमध्ये रिलेशनशिपमध्ये येतात. मग एखादी मुलगी निघून गेली, मग त्याला खूप गिल्ट असतो की यार ती माझ्याबरोबर पाहिजे होती, आणि मग तो कुजत राहतो थोडक्यात. मग अशा वेळी त्या मुलावरती किंवा त्या आत्म्यावरती काय संस्कार होत आहेत? तर असाच एक केस होता माझ्याकडे. एक क्लायंट आलेली माझ्याकडे जिच्या ना लहानपणापासून हार्टमध्ये होल होता. तिला क्वेश्चन पडलं, कारण लहानपणापासून जे आजार असतात ना ते शक्यतो तुमच्या पास्ट लाईफ बरोबर जुळलेले असतात, जे जन्मताच तुम्ही घेऊन येतात, म्हणजे Okay. मागच्या जन्माचे कर्म आहेत. तर तिला कळत नव्हतं का, आणि तिला सगळ्यांबरोबर डिटॅचमेंट वाटायचं, घरच्यांबरोबर, बाकीच्यांबरोबर. तर तिचं पास्ट लाईफमध्ये जाऊन बघितलं तेव्हा असं दिसलं की ती एका मुलावर खूप जास्त प्रेम करत होती, आणि ती ना त्याला विसरूच शकली नाही. ठीक आहे, आयुष्यभर. बिकॉज ऑफ असं गावाकडचं होतं, त्याचं लग्न दुसरीकडे झालं, हिचं लग्न दुसरीकडे झालं. सगळं काही खूप चांगलं होतं हिच्या आयुष्यात. नवरा चांगला होता, 2 मुलं पण झाली, पण कर्तव्य करायचं म्हणून करायचं, पण आतल्या ती कुजत राहिली की का नाही भेटला हा मला, का नाही भेटला हा मला, हा भेटायला हवा होता. आणि म्हणजे तिने स्वतःचं आनंद तो कधी फीलच नाही केला ना, थँकफुल नाही राहिली. त्यामुळे देवानी म्हणजे तिने स्वतःनेच डिसाईड केलं की माझ्याकडे होतं ते मी त्याची किंमत नाही केली, म्हणून आत्ताचा जन्म तिचा असा झाला की ते लेट गोच नाही करू शकली ना, त्याला कधी विसरू शकली नाही. तिच्या डोक्यात सारखं चालत होतं की ह्याच्याबरोबर असते तर किती चांगलं झालं असतं, त्याच्याबरोबर झालं असतं बरं झालं असतं. कारण हा क्वेश्चन खूप लोकांमध्ये राहतो. आणि लग्न होतं, बरीच वर्ष होतात, कर्तव्य म्हणून करतात, पण असं वाटतं तिच्याबरोबर जर होणार असतं तर झालंच असतं ना. ते एक्सेप्टन्स, ह्याला पण एक्सेप्टन्स नाहीये. आणि यंगस्टरमध्ये इतका प्रॉब्लेम आहे ह्या गोष्टीचा. मला खूप क्वेश्चन येतात असे यंग लोकांचे, म्हणजे अक्षरशः 2006-2008 ची मुलं, हा की मी हिच्यावरती प्रेम करतो, ती गेली दुसऱ्याबरोबर, आता मी काय करू, आता मला मरू वाटतंय. आणि पेशन्स नाही राहिले मुलांमध्ये आजकाल. करेक्ट आहे. त्यामुळे आणि चुकीचे डिसिजन पण घेतात काही टीनेजर पण खूप वेळा. आणि कधी कधी जर डिसिजन नाही घेतले तरी पण मग आतल्या हे ते धरून ठेवतात त्या गोष्टी, जर हिच्या बरोबर झालं असतं तर बरं झालं असतं. जसं पितृदोष आहे तसंच प्रत्येकाला असं वाटत असतं की एखाद्याच्या आयुष्यात खूप संघर्ष असतो, तर तो म्हणतो की ही गोष्ट माझ्या बाबतीत का घडतीये. हा का जो आहे ना तो खूप महत्वाचा आहे. का? कारण की तो काच आपल्याला परत परत जन्म घ्यायला लावतो. या काला जर तुम्हाला उत्तर हवं असेल, तुम्ही मॅडमशी कनेक्ट करू शकता आणि या कामधून बाहेर पडू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमचं आयुष्य सुखकर जगता येईल. मॅडम, जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर काय मार्ग आहे? माझ्याशी संपर्क साधण्यासाठी माझा चॅनल पण आहे, ज्याच्यामध्ये खूप जास्त माहिती मी सांगत असते ह्याचबद्दल. माझं चॅनलच ह्याच्याबद्दल आहे, आपली यात्रा, ज्याच्यामध्ये आपण जन्म आणि मृत्यूच्या मधली जी यात्रा आहे ती आपण कव्हर करतो. प्लस तुम्ही ॲस्ट्रोटॉक वरती पण कनेक्ट करू शकता मला. माझा नंबर तर आहेच इकडे. ॲस्ट्रोटॉक वरती मीनाक्षी जी नावानी प्रोफाईल आहे माझं. ठीक आहे. आता मॅडमने ज्या गोष्टी सांगितल्या त्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिसतील. मॅडमचा नंबर, त्याचा ठराविक वेळ आहे, तो वेळही तुम्हाला दिसतोय. मॅडमच्या यूट्यूब चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसतीये. तुम्ही जाऊन क्लिक करा आणि अजून याविषयी जाणून घेऊ शकता तुम्ही मॅडमच्या चॅनलला व्हिजिट करून. मॅडम, आता खूप वेळ झाला आपण गप्पा मारतोय. खूप छान गोष्टी, खूप नव्याने काही गोष्टी शिकायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या. सो त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.